संतोष लड्डा दरोडा प्रकरणातील संशयित आरोपींचे संभाजीनगर पोलिसांनी एन्काउंटर केले। अमोल खोतकर असे या संशयित आरोपीचं नाव आहे। वडगाव कोल्हाटीमध्ये अमोलने पोलिसांच्या अंगावर गाडी घातली आणि त्यानंतर पोलिसांवर फायरिंग सुद्धा केल्याचा दावा पोलिसांनी केलेला आहे। दरम्यान पोलिसांनी प्रत्युत्तरात केलेल्या गोळीबारात अमोल खोतकरचा मृत्यू झालाय। लड्डा दरोड्याचा सर्व मुद्देमाल हा याच्याकडे असल्याची माहिती पोलिसांना मिळालेली होती, त्यामुळे पोलीस त्याच्या मागावर होते। वाळूजमध्ये लड्डा यांच्या घरावर दरोडा पडला होता, त्यावेळी 5 किलो सोनं आणि चांदी चोरीला गेलेली होती, त्याचा तपास पोलीस करत होते। तेव्हा या संशयित गुन्हेगाराचा आता एन्काउंटर झालंय। संभाजीनगरमध्ये या संशयित गुन्हेगाराचं एन्काउंटर झालंय। आरोपी अमोल खोतकरनं पोलिसांवर गोळीबार केला असा पोलिसांचा दावा आहे आणि त्या प्रत्युत्तरात दाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारामध्ये अमोल खोतकरचा मृत्यू झालेला आहे। अमोल खोतकर हा संतोष लड्डा दरोड्यातला संशयित आरोपी आहे। तर या ठिकाणाहून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी। पाहूया। वाळूज परिसरात दरोडा पडला होता। त्या दरोड्यामध्ये जवळपास 6 किलो सोनं आणि 20 किलोवर चांदी चोरल्या गेली होती। त्याच आरोपीचा पोलीस शोध घेत होते आणि त्यातील एक मुख्य आरोपी अमोल खोतकर याचा संभाजीनगरमध्ये पोलिसांनी एन्काउंटर केला आहे। साजापूर परिसरात मी इथे आहे। याच ठिकाणी मध्यरात्री ही सगळी घटना घडली। सूत्रांच्या माहितीनुसार पोलिसांनी या प्रकरणात काही संशयितांना अटक केली होती आणि त्यांच्या चौकशीतनं मुख्य आरोपी अमोल खोतकर असल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती। चोरीचा दरोड्याचा संपूर्ण मुद्देमाल त्याच्याचकडे आहे असा पोलिसांना संशय होता आणि त्या दृष्टीने पोलीस त्याचा शोध घेत होते। साजापूर शिवारात पोलिसांना तो असल्याची माहिती मिळाली होती। मी तुम्हाला दृश्यात दाखवतोय, तिकडून उजव्या भागाकडनं तो येत होता आणि पोलिसांची समोरून गाडी आली। पोलीस खाली उतरले आणि त्याला थांबण्याचा इशारा दिला, मात्र त्यांनी पोलिसांच्या अंगावर गाडी घातली। ही जी दृश्यांमध्ये पांढऱ्या कपड्याखाली गाडी दिसते हीच ती आरोपीची गाडी आहे। त्यांनी पोलिसांच्या अंगावर गाडी घातली। इतकंच नाही तर पोलिसांवर गोळीबार सुद्धा केला असा पोलिसांचा दावा आहे। प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी गोळीबार केला आणि त्यात अमोल खोतकर याचा जागीच मृत्यू झाल्याची आपल्याला प्राथमिक माहिती कळते। त्यामुळं या चकमकीनंतर पोलिसांनी हा पूर्ण एरिया कॉर्डन ऑफ केलेला आहे, सील केलेला आहे। याच्या संबंधित आणखी काही लोक आहेत का, गाडीत आणखी काही लोक होते का, पळून गेले का, या दृष्टीनेही पोलिसांचा तपास सुरू आहे। 10 दिवसांपूर्वी हा दरोडा पडला होता। पोलिसांवर या दरोड्यांच्या शोधाचा तपासाचा प्रचंड दबाव होता आणि या सगळ्या दबावानंतर पोलिसांनी यातील मुख्य संशयिताचा अशा पद्धतीनं आता एन्काउंटर केलेला आहे। आता हा सुरुवातीला तर प्राथमिकदृष्ट्या संशयित होता, मात्र निश्चितपणे हा आरोपी होता का आणि याच्याकडे हा सगळा मुद्देमाल होता का, हा आता तपासाचा भाग असल्याचं पोलीस सांगतात। विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर।